नवरा बायकोचं नातं हे खूप नाजूक असतं. इतर कोणत्याही नात्यांमध्ये ती जवळीक नसते जी एखाद्या नवरा बायकोमध्ये असते. त्यामुळे या नात्याला दुरावा सहन होत नाही. लग्नाआधी एकमेकांपासून दूर आपापल्या घरी राहणे ते लग्न झाल्यावर एकमेकांसोबत राहणे यामुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. प्रेम अधिक वाढतं, कारण आपला आवडतं माणूस आता 24 तास आपल्या सोबत असणार असतं. पण कधी कधी लग्नानंतरचं हे नवीन प्रेम जास्त वेळ टिकत नाही आणि जबाबदाऱ्या, कार्यालयीन जीवन, इतर कामे यात व्यस्त झाल्याने नात्याकडे पाहायला वेळ नसतो. अशा वेळी नवरा बायकोमध्ये दुरावा होऊन खूप समस्या निर्माण होतात. कधी कधी नातं तुटतं. सामान्यत होणाऱ्या घटस्फोटांच्या मागचं कारण हेच असतं. त्यामुळे जर तुम्हाला थोडी जरी जाणीव झाली की तुमचं नातं त्या दिशेने चाललं आहे तर आवर्जून आम्ही सांगतो आहोत त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि नातं सांभाळा. नात्यात दुरावा तेव्हाच निर्माण होतो जेव्हा त्यात संवाद उरत नाही. जर नवरा बायको एकमेकांशी बोलले नाहीत, त्यांनी एकमेकांसमोर मनातल्या गोष्टी मोकळ्या केल्या नाहीत तर प्रेम राहील कसं? त्यामुळे शक्य तितकं एकमेकांशी बोला. आयुष्यात अनेक काम असतात, पण त्यातून अगदी 10 मिनिटे वेळ काढून तरी आपल्या जोडीदाराला द्या. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तेच हवं असतं की माझ्याशी काही क्षण का होईना प्रेमाचे 2 शब्द बोलावे. त्यामुळे संवाद न होण्यातून गैरसमज वाढू द्यायचे नसतील तर एकमेकांशी शक्य तितका जास्त संवाद साधा. लग्न झाल्यानंतर कुठेतरी प्रेमात तोच येऊ लागतो आणि नवरा किंवा बायकोपैकी कोणीतरी एक व्यक्ती होणं थांबवतं. पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुम्ही किती प्रेम करता हे सांगितलंच नाही तर त्याला कुठेतरी वाटू शकतं की माझ्यावरचं प्रेम कमी झालंय आणि ही एक गोष्ट नात्यावर घाला घालण्यासाठी पुरेशी ठरू शकते. केवळ आय लव्ह यू बोलून प्रेम टिकत नाही. मनापासून त्या व्यक्तीची विचारपूस करणे, तिला नेहमी आधार देणे या सगळ्या गोष्टी व्यक्त होताना करायला हव्या. अनेक लोकांना वाईट सवय असते ती म्हणजे ते रागात ते खूप काही बोलून जातात. त्यांच्या मनात तसं काही नसतं, पण रागावर नियंत्रण नसल्याने जे सुचेल ते बोलून आपल्या जोडीदाराला ते दुखावतात. असं म्हणतात ना, शस्त्रापेक्षा शब्द कधी कधी मोठे घाव देऊ शकतात. त्यामुळे नेहमी भांडताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. आपण ज्याच्याशी भांडतोय त्याच्याशी अख्खं आयुष्य काढणार असतो. त्यामुळे तुमचा एक चुकीचा शब्द तुमच्याविषयी जोडीदाराच्या मनात असलेला आदर नष्ट करू शकतो आणि इथून सुरू होतो नात्यातला दुरावा. त्यामुळे भांडण केलं तरी ते मान आणि शब्द राखून करा आणि लवकरात लवकर संपवा. नात्याचा पाया हा विश्वास असतो. तो तुटला तर नातं पत्त्यांसारखं कोसळायला वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदारावर खूप विश्वास ठेवा. जोवर तुम्ही स्वतःहून काही चुकीचं स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही वा तुमच्याकडे जोडीदाराला जाब विचारायला ठोस पुरावा नसेल तोवर त्याच्यावर विश्वास ठेवा. कधी कधी आपल्या समोर एखादी गोष्ट येते, पण ती तशी नसते आणि त्यात जोडीदाराची चूक नसते. अशा वेळेस जर विश्वास नसेल तर नातं तुटणे अटळ आहे. म्हणून विश्वास ठेवा आणि नातं जपा. प्रेमासोबत आदर देणे खूप गरजेचे आहे. फक्त प्रेम आहे आणि जर त्यात एकमेकांना आदर नसेल तर त्या प्रेमाला काही अर्थ नाही. ते नातं एखाद्या गुलामगिरी सारखं राहील. एकमेकांशी बोलताना, मज्जा मस्ती करताना एक मर्यादा ठेवावी. इतर नातेवाईकांसमवेत असताना एकमेकांना सन्मान द्यावा. जर असं होत नसेल तर एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा जोडीदाराच्या मनाला दुखवू शकते. आपण इतकं प्रेम करतो पण आपल्याला काही किंमत नाही ही भावना मनात घर करू शकते. म्हणून आदर देणे देखील तितकेच गरजेचे आहे.